नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आर्थिक यशासाठी सुपर मार्केट्सचा योग्य वापर नेमका कसा करावा. आणि या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या क्षेत्रांशी निगडीत अशा मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. या कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या कुठल्याही कार्यशाळा मोफत अटेंड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात. तर प्रेक्षको, आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा, कारण सुपर मार्केट हे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक माणूस कधी ना काहीतरी आयुष्यामध्ये सुपर मार्केटमध्ये जात असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार करणं आणि मग त्यामागे नेमकं आर्थिक यश कसं दडलेलं आहे या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. त्याकरता आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. सर, मी जसं म्हटलं असं की सुपर मार्केट, आता प्रत्येकजण कधी ना काहीतरी सुपर मार्केटमध्ये जातं. बायकांचा तर विशेष महत्त्वाचा विषय हा, कारण दर महिन्याला त्यांना जायलाच लागतं आपल्या सगळ्या शॉपिंगसाठी. पण मग आपण जसं आज म्हणतोय की सुपर मार्केट, त्यामागे आर्थिक यश तर दडलेलं आहेच, ते आपण समजून घेऊ. पण सगळ्यात प्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सगळ्या सुपर मार्केट्समध्ये अनेक ऑफर लावलेले असतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बोर्ड्स असतात. तर त्याच्यामध्ये पण काही फ्रॉड्स असू शकतात, काही दडलेले आहेत असं तुम्हाला वाटतं का? येस, लक्षात विषयानो आज आपला कार्यक्रम आहे तो म्हणजे पैसे वाचवायचा आणि पैसे वाढवायचा, राईट. आज जे आपले घरची लागणारे आयटम हे सगळ्यांना लागतात, राईट. सो त्यातनं जर आपले काही चांगले पैसे वाचत असतील तर ते नक्कीच आपण ते पैसे वाचून चांगले गुंतवणूक करू शकतो. तर माझं काम आहे जेवढे लोकांचे मी चांगले पैसे वाचवून जेवढे वाढवता येईल ते माझं काम आहे. तर त्यातनंच एक भाग आहे सुपर मार्केटचा. नक्कीच त्याचा आपण योग्यरित्या कसा वापर करू आणि त्यातनं आपण आर्थिक यश कसं कमवू शकतो आपण पुढे बोलणार आहोत. पण ते वापर करण्याआधी नेमकं सुपर मार्केट्समध्ये फ्रॉड काय काय होतात त्यातनं आपण नेमकं कसं वाचलं पाहिजे. कारण तुम्ही पैसे वाचवायला ना, समजा त्या फ्रॉडच्या तुम्ही फंदाचा पडला, तुम्ही उलट आणखीन आपलं नुकसान कराल, राईट. सो त्याबद्दल आधी आपण बोलू, त्यानंतर मग आपला रस्ता मोकळा आला की त्यानंतर आपण त्यातनं कसे फायदे उचलायचे आपण त्यातनं नक्कीच बघून घेऊ. तर पहिलं म्हणजे मॅडम, अनेकदा असं होतं की एक मी गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. आज सुपर मार्केट्समध्ये इव्हन जे ओनर आहेत त्यांना पण माहिती असतं, स्पेशली जे छोटे छोटे सुपर मार्केट्स आहेत त्याबद्दल मी बोलतोय. मोठे सुपर मार्केट डीमार्ट सारखे जे आहेत त्यामध्ये कदाचित होत नाही, पण छोट्या सुपर मार्केट्समध्ये होतं असं की त्यांना माहिती आहे की भरपूर लोक एक साथ बल्कमध्ये शॉपिंग करतात. तर तिकडे भले लावलेले डिस्काउंटचे बोर्ड असतात, पण खरोखर डिस्काउंट मिळतं की नाही हे भरपूर लोक बघत नाही. कारण जेव्हा ती लोक एंट्री मारतात त्यावेळी ती लोक तुम्हाला मे बी डिस्काउंट देत नाही किंवा कधी कमी पण डिस्काउंट देतात. हे पण आपण कधी लक्ष देत नाही. तर हे तुम्ही नीट लक्ष दिलं पाहिजे, कारण दाखवताना ते भरपूर तुम्हाला ग्लॉसी पिक्चर दाखवतात, पण ॲक्च्युअली तुम्हाला एवढं डिस्काउंट मिळत नाही. वन सेकंडली, इव्हन आणखीन एकदा मी ऑब्झर्व केलं मॅडम की फ्री आयटम लिहिलेले असतात तुम्हाला त्याच्यावरती. तर कधी आपण ते बघायला विसरतो की ह्याच्यावर फ्री आहे आणि बिलिंग करताना ती लोक पण सांगत नाही. त्याचा त्यांना बेनिफिट मिळतो, ते दुसरीकडे परत ते ती लोक विकू शकतात. किंवा आपल्याला माहिती पण असतं, पण आपण एवढे आयटम खरेदी करतो की बिलिंग काउंटरला जाऊन आपल्याला लक्षात येत नाही की हे मागायला विसरलो म्हणून. सो ते पण आपण लक्षात ठेवणं आणि स्वतःहून सांगणं. ती लोक मे बी कदाचित तुम्हाला सांगणार पण नाही. सो तुम्हाला ते स्वतःहून सांगणं इम्पॉर्टंट आहे, कारण ते तेवढे तिकडे तुमचे पैसे हे वाचतील. त्याचबरोबर इव्हन अजून एक इश्यू होतो मॅडम की आपण आज मोठे समजा आपण सुपर मार्केट पाहिलं तर आपण विश्वासाने त्यांचे आयटम आणतो, पण मी असं ऑब्झर्व केलं कधी तिकडे एक्सपायरी आयटम पण ठेवलेले असतात. तर ते आपण घाई शॉपिंगच्या नादात आता आपण नॉर्मल शॉपमध्ये गेलो एक वस्तू घेतो, आपण नीट एक्सपायरी बघून घेतो. पण सुपर मार्केटमध्ये आपण एक बल्क बाईंगनीच आपण ह्या हेतून जातो, राईट. सो आपण न बघता ते शॉपिंग करतो आणि त्यांचं पण आता कसं छोट्या शॉपमध्ये सामान कमी असतं, त्यामुळे तुला प्रत्येक आयटम ही लोक चेक करतात. मग मोठ्या अशा कधी एक्सपायरी झाली तरी लक्ष नसतं. तर ते आपण खरेदी करताना लक्ष देणं हे फार इम्पॉर्टंट, जे की आपल्या हेल्थसाठी पण हानिकारक असू शकतं. तर ते पण इम्पॉर्टंट आहे. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो विषय तो अत्यंत महत्त्वाचा, आणि तो विषय म्हणजे कोरोना व्हायरसचा शेअर मार्केटवर किंवा शेअर बाजारावरती नेमका परिणाम काय होतोय किंवा काय झाला या अनुषंगाने. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार.
शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. आणि त्याकरता प्रेक्षक हो, तुम्हाला फक्त आमच्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत त्याच्यावरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर आमच्या या सगळ्या कार्यशाळांचे डिटेल्स तुम्हाला रावले नावाने तुम्हाला SMS येईल. त्यापैकी कुठली कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता. त्याकरता तुम्हाला रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे. या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या सगळ्या कार्यशाळा घेत असतात. तर प्रेक्षक या सगळ्या विषयावरती आपण बोलूच. या कार्यशाळांना तुम्ही नक्की जा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथेही इन डेप्थ शिकवल्या जातीलच. परंतु आजचा विषय तो महत्त्वाचा आहे, कारण एकूणच कोरोना व्हायरसचं जो गांभीर्य दिसतंय भारतामध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे आणि त्या अनुषंगाने शेअर मार्केटवरती सुद्धा काय परिणाम होऊ शकतो हा आजचा आपला विषय आहे. आपण थेट सरांकडे जाऊया आणि याच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतो तसं की विषय गंभीर आहे, कारण कोरोना व्हायरस आता भारतातही आलेला आहे. अगदी आपण जर का बघितलं लेटेस्ट तर महाराष्ट्रात सुद्धा कदाचित एक रुग्ण आहे जो संशयित आहे. परंतु अशा प्रकारे कोरोना व्हायरस जर का पसरतोय तर इम्पॅक्ट त्याचा डेफिनेटली सगळ्याचवरती होतोय. तर एकूणच शेअर बाजारावरती त्याचा इम्पॅक्ट काही होताना दिसतोय का किंवा झालाय का, या अनुषंगाने नेमकं काय सांगा? येस, नक्कीच मॅडम. जसं आपण पाहिलं असेल की मध्यंतरी जसं कोरोना व्हायरसचा इम्पॅक्ट वाढला तसं आपल्याला शेअर मार्केट डाऊन होताना दिसलं. पण मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, प्रेक्षकांनो, हे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहेत. आज ज्यावेळी आपण गुंतवणूक करतो, पहिला आपण थोडा इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलूया. जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो आपण कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा आपण होरिझॉन ठेवतो. त्यावेळी या शॉर्ट टर्म मध्ये घडामोडी काय नाही घडत असतात. जो लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतो त्यांनी या गोष्टीची काळजी करू नये. हे मध्ये मध्ये काय नाही अशा गोष्टी घडत असतात आणि हे शेअर मार्केटचं रूपच आहे की ते वरखाली होतं, राईट. म्हणून आपल्याला पॅनिक व्हायची बिलकुल गरज नाहीये. आणि लक्षात प्रेक्षकांनो, जर तुम्ही चांगले जर शेअर्स निवडलेले असतील तर तुम्हाला भली मध्यंतरी काही होऊन जाऊ दे, पण तुम्हाला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला मार्केट हे चांगलंच वाढताना दिसलं. म्हणून आपल्याला काही चिंता करायची गरज नाही आहे. आणि मॅडम, अजून एक सांगायला आवडेल की आज जसं आपला सामान्य माणूस विचार करतो, आज शेअर मार्केट थोडंसं डाऊन आलं, ओके, तर लोक थोडं चिंता करतात. आताच आमचं पुण्यामध्ये आमचं सेशन झालेलं आहे. कोरोना व्हायरस आल्यानंतर आमचं पुण्यामध्ये सेशन झालं. त्यामध्ये आमचे पार्टिसिपेंट बोलवते, अरे एवढं मध्यंतरी शेअर मार्केट डाऊन झालं आणि काही लोकांचे पैसे मायनसमध्ये गेले. तर हे लोकांना फक्त आता न्यूज चॅनल्स म्हणजे माध्यमांच्या त्यांना एवढंच कळतं की बाबा थोडं मार्केट डाऊन झालं, पण एवढ्या दिवस जे मार्केट वर जातं ह्याचं कोणी ट्रॅक करत नाही. आज लक्षात प्रेक्षकांनो, आज समजा मी त्यांना तेच गोष्ट म्हणलं, ते मला हे सांगत होते की मग असं जर मार्केट डाऊन झालं तर FD मध्ये पैसे आपले भरपूर सेफ आहेत ॲज कम्पेअर टू शेअर मार्केट, असं त्यांचं मत होतं. पण माझं मत असं आहे प्रेक्षकांनो, पहिलं म्हणजे लक्षात घ्या, समजा एखादा शेअर तुम्ही 2 वर्षापूर्वी समजा 100 रुपयाला खरेदी केला असेल, ओके, आणि आता त्याची किंमत समजा 200 रुपये झालेली आहे. शेअर मार्केट तुम्हाला कालांतराने वाढताना दिसतं आणि तो बऱ्यापैकी समजा शेअर वाढलेला आहे आणि तुम्हाला 100% ग्रोथ मिळालेली आहे. त्यातनं 5-10% तुमचं काही दिवसामध्ये शेअर जर पडला असेल तर आपल्याला ते पडलेलं दिसतं, पण मी ओव्हरऑल 90% प्रॉफिटमध्ये ना, एक्स्ट्रा मला 90% मिळालेत हे कोणी दिसत नाही. आता माझा पण पोर्टफोलिओ आहे, मध्यंतरी जेव्हा कोरोना व्हायरस आला थोडासा मायनसमध्ये गेला मानतो मी, पण ओव्हरऑल आमचा पोर्टफोलिओ प्रॉफिटमध्येच आहे. आणि आता तुम्ही पाहिलं असेल थोडक्या आधी तो फक्त इम्पॅक्ट राहिला आणि आता तुम्ही बघता गेले काही दिवस मार्केट चांगलं परफॉर्म करत आहे. मध्यंतरी 2% आणि 1.5% डायरेक्ट मार्केट गॅप ओपन देत आहे आणि आमचा आता परत पोर्टफोलिओ चांगला लाईनीवर आलेला आहे. सो त्यामुळे शॉर्ट टर्म इम्पॅक्टमध्ये आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे. जर आपण लॉंग टर्म होरिझॉन ठेवून आपण जर चालत असाल तर. आणि ज्या व्यक्तीने मला सांगितलं की आपले पैसे बँकेमध्ये सेफ आहेत, लक्षात प्रेक्षकांनो, आज बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस, जे काय तुमच्या तोंडात जेवढे पण इन्स्टिट्यूट आहेत यांचा सगळ्यांचा पैसा हा शेअर बाजारमध्ये असतो. ही लोक मोठा पैसा तुमचा सगळ्यांचा पैसा उचलून हे शेअर मार्केटमध्ये लावतात, त्यातनं भरमसाठ पैसे कमवतात आणि त्यामुळे तुम्हाला लिमिटेड रिटर्न्स देतात, जे लिटरली महागाईला पण बीट करत नाही. आज मला सांगा प्रेक्षकांनो, आज जर ही लोक प्रॉफिट कमवत नसतील, आज तुम्ही बँकांचं बघाल, बँकामध्ये लोन देत असतील किंवा शेअर्स में लावत असतील, हे कंपन्यांना त्यांचे पैसे जातात. जर आज बँकांनी प्रॉफिट केला नसता तर तुम्हाला ते FD मध्ये रिटर्न्स देऊ शकले असते का? नाही, राईट. पण ते ॲव्हरेज धरून चालतात की मध्यंतरी वरखाली थोडं झालं पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बँका देखील प्रॉफिट मिळतात. म्हणूनच तुम्हाला दर वर्षाला प्रॉपरली गॅरंटेड रिटर्न्स हे तुम्हाला लिहून देऊ शकतात आणि तुम्हाला FD मध्ये रिटर्न्स हे मिळतात, पण ते फार कमी मिळतात. म्हणून मग आपल्याला आता ही लोक मध्ये एजंट्स आहेत, ही लोक तुम्हाला लिमिटेड रिटर्न्स देतात आणि ह्या बँका भरपूर पैसे कमवून बसतात. पण ज्यावेळी तुम्ही स्वतःहून यामध्ये पैसे लावले शिकता त्यावेळेस जाऊन तुम्हाला भरपूर जास्त फायनान्शियल अबंडन्स कमवता येतो. लक्षात प्रेक्षकांनो, आज जेवढे पण भारतामध्ये जेवढे पण श्रीमंत माणसं आहेत, ज्यांनी गुंतवणूक करून जे श्रीमंत झालेले आहेत, हे कोणी तुम्हाला बँका, म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्समध्ये कोणी टाकून श्रीमंत झालेले दिसणार नाही. ह्या सगळ्यांनी हा शेअर मार्केटमध्ये पैसा लावलाय आणि इव्हन प्रॉपर्टी, इक्विटी आणि प्रॉपर्टी हे दोनच गोष्टी ज्यातनं ॲक्च्युअलमध्ये पैसा हा बनतो आणि त्यामध्ये आपण सामान्य माणसांनी योग्यरित्या आपण इन्व्हेस्टमेंट करायचं आपण नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण गुंतवणूक केलं पाहिजे, तरच जाऊन आपण फायनान्शियल अबंडन्स हा कमवू शकतो. आणि आणखीन एक सांगायचं म्हटलं
म्हटलं तर जसं मी म्हटलं हे शॉर्ट टर्म इमोशन्स आहेत. आज प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आज देऊ ना करू आपल्या देशामध्ये समजा कोरोना व्हायरसचा इम्पॅक्ट वाढला किंवा काही असेल तर नक्कीच फार्माला डिमांड येईल आणि फार्मा इंडस्ट्री ही वाढेल, कारण औषधांची आपल्याला गरजही लागणारच. पण तुम्ही बघा असाल की शॉर्ट टर्म मध्ये ज्यावेळी मार्केट डाऊन झालं त्यावेळी फार्माचे पण शेअर्स डाऊन झाले होते. आता ऍक्च्युअली मी जर खरं बघायला गेलं तर फार्मा शेअर्स वर गेले पाहिजे, पण ते डाऊन झालेले होते का, कारण ते शॉर्ट टर्म इम्पॅक्ट होता. ओके, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जाल तर तुम्हाला फार्मा पण चांगली ग्रोथ बघायला मिळेल. चांगल्या पेशानं तुम्ही पण करू शकता. आम्ही फार्मामध्ये लॉंग टर्ममध्ये आम्ही डिव्हिज लॅब, DIVIS लॅब म्हणजे त्याला फुल नाव येतं डिव्हिज लॅबोरेटरीज, यामध्ये आम्ही लॉंग टर्ममध्ये भरपूर पैसे गुंतवून ठेवलेत. त्याचबरोबर आम्ही डॉक्टर रेड्डी ह्या कंपनीचे आम्ही शेअर्स आम्ही घेऊन ठेवले, जे आम्ही लॉंग टर्ममध्ये बाय करून ठेवलेत, जे तुम्हाला भरपूर चांगले रिटर्न्स हे कालांतराने देतील. एक 3-4 वर्ष तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. सो म्हणूनच आपण हे इम्पॅक्ट काय असतो याचं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ज्या लोकांना मार्केटचं नॉलेज नसतं त्यांना फक्त वरवरच्या गोष्टी असतात, पण आतमध्ये ॲक्च्युअली कशी ग्रोथ होते, कसं काय असतं हे लोकांना या गोष्टीचं ज्ञान नसतं. तर ते समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी म्हटलं की आणखीन एक गोष्ट मॅडम, आता भले कोरोना व्हायरस आले सगळ्या मान्य आहे, पण त्यावरती जरी आपल्याला चांगलं सोल्युशन मिळालं म्हणजे त्याच्यावरती जर वॅक्सिनेशन निघालं तर जसं वॅक्सिनेशन तुम्हाला आणखीन मार्केट चांगला ग्रोथ करताना हे दिसेल. आणि आता भरपूर देश याच्यावरती प्रयत्न करतात, हे जगभरामध्ये पसरलेलं आहे. त्यामुळे आता टेक्नॉलॉजी आणि एवढं सायन्स पुढे गेलेलं आहे, तर नक्कीच मला ते वाटतं लवकर त्याच्यावरती वॅक्सिनेशन मिळेलच. इव्हन आपले जे डोनाल्ड ट्रम्प सर आहेत त्यांनी पण त्यांच्या जे फार्मा कंपनी आहेत त्यांच्याशी मीटिंगवर केलेली आहे. तर भरपूर जण चांगली पावलंही उचलत आहेत. सो त्यामुळे मला ते वाटतं आणि हा एवढा काय मोठा इम्पॅक्ट आहे, म्हणजे डायरेक्टली इकॉनॉमीवर तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही ना जशा बाकी गोष्टी असतात. त्यामुळे आपल्याला एवढं काय पॅनिक व्हायची गरज नाही असं मला तरी वाटतं. नक्की, जसं आपण हे समजून घेतलं की हा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे, परंतु आता जे ट्रेडर्स आहेत, ट्रेडिंग करतात, त्यांना या सगळ्या कोरोना व्हायरसच्या इम्पॅक्टमुळे शेअर मार्केटवरती जो होतोय वर खाली होतंय, त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यायला लागू शकतं किंवा लागतंय ऑलरेडी? नाही, बिलकुल नाही. लक्ष द्या प्रेक्षकांनो, आम्ही पण ट्रेडिंग करतो. वी ॲज अ ट्रेडर आम्ही तर बघत असतो की मार्केट कधी खाली पडते. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर नक्कीच गुंतवणूकमधून चांगला पैसा बनतोच, पण ट्रेडिंगमधून आणखीन जास्त पैसा बनतो. जर गुंतवणूक करून तुम्ही जर पैसे 3-4 वर्षात डबल करत असाल, ट्रेडिंग करून तुमचे पैसे तुम्ही 3-4 महिन्यात डबल करू शकता. आणि जसं मार्केट वर जाताना पैसा बनतो ट्रेडिंग करून, तसंच मार्केट खाली पडताना देखील पैसा बनतो. उलट खाली पडताना फास्ट पैसा बनतो. कसा फास्ट बनतो मार्केट पडताना हे सगळं आम्ही आमच्या मोफत क्लासेसमध्ये त्याचं पूर्ण ज्ञान हे देतो. त्यामुळे आमच्या ट्रेडर्सना काही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात ठेवा, आज आम्ही एवढं प्रॉपररित्या मॅनेज केलेलं आहे की मार्केट वर जाओ किंवा मार्केट खाली पडो, आमच्या लोकांनी ज्यांनी ट्रेडिंग केलं किंवा ज्यांनी गुंतवणूक केल्यात त्यांना कोणालाही कुठेही प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणूनच मी कायमरित्या लोकांना बोलत असतो प्रेक्षकांनो, जर तुम्ही ट्रेडिंग कराल, ट्रेडिंग म्हणजे काय, रोजची उलाढाल होते, रोजची मुंबई त्याला बोलला तर ट्रेडिंग. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर एकदम शॉर्ट टर्म हे करा, म्हणजे आज तुम्ही आजच्या शेअर्स विका किंवा आज तुम्ही उद्या किंवा परवा शेअर्स विका, तर तुम्हाला भरपूर चांगला फायदा होतो. मार्केट किती वर खाली झालं पण तुम्ही रोजचं ट्रेडिंग करताय म्हणून त्याच्यात तुम्हाला काही नुकसान होत नाही. मार्केट वर जायचं तुम्ही बाईंग करून पैसे कमा किंवा मार्केट खाली पडतं तुम्ही सेलिंग करून पैसे कमा, तर हे तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला सहसा शॉर्ट टर्म गुंतवणूक म्हणजे बिलो 1 इयर, 2, 5, 6, 7 महिन्याची तुम्हाला गुंतवणूक करायची नाही. जर तुम्ही छोटा टाइम होरिझॉन ठेवला तर हे जे जसं आपण बोलले कोरोना व्हायरस किंवा कुठले इम्पॅक्ट असेल हे तुम्हाला थोडं चिंतादायक असू शकतात. मग तुम्ही जर लॉंग टर्म होरिझॉन ठेवलाय कमीत कमी 3-4 वर्षाचा, सो त्यावेळी तुम्हाला ह्या छोट्या गोष्टींचा किंवा कुठल्याही इम्पॅक्टचा तुमच्यावर तेवढा इम्पॅक्ट होत नाही, तुमच्या पोर्टफोलिओ तेवढा इम्पॅक्ट होत नाही. तुम्हाला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला तुमचे पैसे चांगल्या रीतीने वाढले दिसतात. हा लक्षात प्रेक्षकांनो, आज जर तुम्ही गुंतवणुका करून जर तुम्ही पैसे कमवता, इन्व्हेस्टमेंट करून, ज्यावेळी तुम्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, आता पहिल्या जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता त्यावेळी तुम्ही कंपन्यांचे इमोशन्स खरेदी करता, रोजचे जे इमोशन्स आहेत त्याच्यावर तुम्ही पैसा हा बनवता. असंही अनेकदा होतं की गेल्या आठवड्यात ज्या आम्ही शेअर वाढताना भरभरून पैसे कमवले, त्याच शेअरमध्ये ह्या आठवड्यात आम्ही शेअर पडताना भरभरून पैसे कमवले, बिकॉज दीज आर इमोशन्स. पण ज्यावेळी तुम्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता, इन्व्हेस्टमेंट करता, त्यावेळी तुम्ही कंपन्यांचे इमोशन्स तुम्ही खरेदी नाही का, त्यावेळी तुम्ही कंपन्यांचा बिझनेस खरेदी करता. आणि ज्यावेळी तुम्ही कंपन्यांचा बिझनेस खरेदी करता हे शॉर्ट टर्म इमोशन्स बघायची गरज नाही. आणि जी व्यक्ती शॉर्ट टर्म इमोशन्स बघते ती गॅरंटेड लॉंग टर्ममध्ये पैसे कमवू शकत नाही. ज्या लोकांनी आपला पैसा लॉंग टर्ममध्ये टाकून विसरून गेले त्यांनीच भरपूर चांगला पैसा मार्केट बनवला. तर तेच आपण हे शिकलं पाहिजे. लक्ष प्रश्न, आज ज्यावेळी तुम्ही गुंतवणूक करता, इन्व्हेस्टमेंट्स करता, त्यावेळी तुम्ही 3 गोष्टींमध्ये प्रॉफिट कमवता. नुसतं ह्यामुळे नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केलेत म्हणून तुम्ही पैसे कमवता. तर असं तर तुम्ही बँकांमध्ये पण करता, इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तुम्हाला रिटर्न्स मिळतात का? नाही मिळत. मग इथे का मिळतात? तर त्याचं पहिलं कारण आहे तुम्ही पैशाची तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेता म्हणून तुम्हाला रिटर्न्स मिळतात. 1. सेकंडली म्हणजे तुम्ही योग्य ह्या गोष्टींचं ज्ञान घेता. जसं आज तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय किंवा तुम्ही आमच्या मोफत कार्यशाळा देता, त्यावेळी आम्ही तुम्हाला जे ज्ञान देतो त्याचं तुम्ही बेनिफिट घेता म्हणून तुम्हाला पैसे मिळतात.
थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात ते म्हणजे पेशन्स, तकधर्म. असं म्हटलं जातं की स्टॉक मार्केट इज अन इन्स्ट्रुमेंट विच ट्रान्सफॉर्म्स मनी फ्रॉम दोज पीपल हू डोंट हॅव पेशन्स टू ॲक्च्युअली दोज पीपल हू हॅव पेशन्स. तर आपल्याकडे पेशन्स असले पाहिजे, आपल्याला नक्की चांगले रिटर्न्स हे मिळू शकतात. आणि म्हणूनच मी लोकांना बोलतो की लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करता तुम्हाला काही 3-4 वर्षातही तुम्हाला कमी पैसे ठेवले पाहिजे. नक्कीच तुम्हाला चांगले भरभरून पैसे देऊ शकतात, जे तुम्हाला बाकी बँका, म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्सला कोणीच तुम्हाला देऊ शकत नाही, कारण हे सगळे शेवटी यामध्येच पैसे हे लावतात. नक्की. आत्ता जसं आता हे कोरोना व्हायरसची सगळीकडे गांभीर्याची परिस्थिती आहे, परंतु इतरही अनेक गोष्टी असतात, म्हणजे नॅचरल कॅलॅमिटी असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी ज्यांचा इम्पॅक्ट कुठे ना कुठेतरी या शेअर मार्केटवरती होत असतो. तर मग अशा वेळेला या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होऊ नये म्हणून मग आपण स्टॉक्समध्ये नेमक्या कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, तेवढं वाईस आपण कसं व्हायला पाहिजे याविषयी काय सांगाल? या लक्षात प्रश्न अशा गोष्टींना इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे म्हणून आपल्याला पहिलं म्हणजे काय करायचं आहे, पहिलं म्हणजे आपला पोर्टफोलिओ हा वेल डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. वेगवेगळ्या शेअर्समध्ये एकाच कंपनीत पैसे गुंतवून ठेवायचं नाही आहे. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर काही एक 5-10 कंपनी इन्व्हेस्टमेंट करणार तर करूच नका. तर म्हणून मग वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असला पाहिजे. कसा ते सगळं आम्ही तुम्हाला शिकवतो आमच्या मोहनकाशात. त्याचबरोबर इव्हन अशा कंपन्या ज्याच्यावरती इकॉनॉमीचा एवढा काही इम्पॅक्ट पडत नाही, जसं आपण आता बोलताना फार्माचं एक्झाम्पल घेतलं. आज मार्केट कुठे जाऊ काही हो, पण आज जर आपण आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टरांकडे जावंच लागतं, आपल्याला औषधे घ्यावंच लागतं. औषधे आपण बरे होऊ शकत नाही, भले इकॉनॉमी किती डाऊन असेल की अप असेल. सो फार्माचा डिमांड हा काही कमी होणार नाही. असे सेक्टर्स आपल्याला निवडले पाहिजे ज्याचा डिमांड हा कमी होणार नाही. आणि नेक्स्ट म्हणजे जसं मी म्हटलं की लॉंग टर्ममध्ये तुम्हाला पेशन्स ठेवलं पाहिजे. 3-4 वर्ष तुम्हाला कमीत कमी इन्व्हेस्ट राहायला पाहिजे. आणि इव्हन लक्षात प्रश्न, तुम्ही ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करता, आता आम्ही जे टेक्निक्स वापरतो, जसं मी माझ्या लोकांना पण बोलतो, द होल इंडियन स्टॉक मार्केट इज अ ऑपरेटेड मार्केट. ऑपरेटर लोक या मार्केटला चालवतात. आज इकॉनॉमी कुठे जाओ किंवा ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असो किंवा नसो, पण ऑपरेटरने जर ठरवलं या शेअरला वर घेऊन जायचं तर तो वरच घेऊन जाणार. आणि प्युअरली आम्ही ऑपरेटरना टेक्निकली लिगली आम्ही त्यांना ट्रॅक करतो आमच्या टेक्निक्सनी. म्हणून मग त्यामुळे आमच्यावरती इम्पॅक्ट होत नाही. मला माहिती आहे बाबा मार्केट कुठे जाऊ, या पर्टिक्युलर शेअरला ऑपरेटर वरच घेऊन जाणार आहे, तर ते आम्ही परफेक्ट ट्रॅक करतो. आम्ही त्यातनं चांगला पैसा कमवतो. ज्यावेळी तुम्ही आमच्या कार्यशाळा देतात त्यावेळी तुम्हाला सगळं गोष्टी आम्ही प्रॉपरली शिकवतोच. ओके. आणि आपण आता जसं कोरोना व्हायरसबद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की भारतीय शेअर मार्केट, परंतु ओव्हरऑल जर तुम्ही आता सगळा अभ्यास करता तर इंटरनॅशनली सुद्धा याचा इम्पॅक्ट पडलेला आहे शेअर मार्केटवरती, आणि तो फार काळ राहील असं तुम्हाला वाटतं का? येस, इंटरनॅशनल इम्पॅक्ट पडलेलाच आहे. आज लक्षात प्रश्न, आज जे आपलं शेअर बाजार वर किंवा खाली होतं त्याचा जगभराचे मार्केट, स्पेशली US मार्केट जे आहे त्याचा आपल्या भारतावरती नक्कीच इम्पॅक्ट हा पडतो, कारण आपण इव्हन डॉलरवरती देखील डिपेंडेंट आहोत. आता जर US मार्केट वर किंवा खाली गेलं तर त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हा आपल्याला एशियन मार्केट्सवरती पडतो, आणि एशियामध्ये आपलं देखील एक मार्केट येतं. तर येस, नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होतोच. पण जसं मी बोललो, हा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे, तर तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही आहे. लॉंग टर्म नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. नक्की. आणि आता आपण शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल बोलतोय, तर सध्याचं लेटेस्ट जर का बघितलं तर SBI कार्डचा IPO आलेला आहे, तर त्याविषयी प्रेक्षकांना काय सांगाल, त्याच्यात इन्व्हेस्ट करावं, काय सांगाल, कशा वेळी? येस, SBI पहिलं म्हणजे SBI कार्डच्या IPO मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी ओव्हरऑल जनरली IPO मध्ये करावं की नाही हे पहिलं आपण बोलूया, जेणे आपल्या प्रेक्षकांना प्रॉपर ज्ञान हे मिळेल. या प्रेक्षकांना माझं वैयक्तिक मत असं आहे की सहसा सामान्य माणसांनी IPO मध्ये गुंतवणूक करू नये. त्याचं कारण असं आहे की पहिलं म्हणजे त्याची प्रोसेस पण लेंदी आहे. सेकंडली म्हणजे आज जसं मी बोललो, आता मगाशीच बोललो की इंडियन स्टॉक म्हणजे हे मॅनिप्युलेटेड मार्केट आहे. ऑपरेटर लोक या मार्केटला चालवतात, आणि नशिबाने आम्ही त्यांना प्रॉपरली ट्रॅक करतो, आम्ही कायमरित्या पैसे कमवत असतो. पण जोपर्यंत शेअर ऑनलाईन जात नाही, ओके, तोपर्यंत आपल्याला कळत नाही नेमकी ऑपरेटरची स्ट्रॅटेजी काय आहे शेअर्समध्ये. नेमकं तो वर घेऊन जाणार की काय करणार आपल्याला माहिती नसतं, भलेही ती कंपनी किती चांगली असू दे. तरी देखील तुम्हाला जर IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट्स करायचे असतील तर लक्षात प्रश्न, असे कंपन्या निवडा ज्यांची ऑलरेडी IPO आहेत किंवा ऑलरेडी शेअर्स लिस्टेड आहेत. जसं SBI आहे तर ऑलरेडी त्यांचे SBI चे शेअर्स आहेत आणि रेप्युटेड कंपनी आहे, तर त्याची घेऊ शकता. आणि जरी तुम्ही IPO इन्व्हेस्टमेंट्स केले तरी पण तुम्हाला काय करायचं आहे, जसं IPO ओपन होईल, ओके, ज्या काय रेटला ओपन होईल त्या रेटला तुम्हाला ते विकून टाकायचे आहेत. भली नंतर तो वाढला तरी आपल्याला पस्तावा करायचा नाही. का? कारण मेजॉरिटी टाइम जे आहे, म्हणजे 90% टाइम हे जे IPO आहेत हे हायर रेटला ओपन करतात आणि नंतर मे बी ते स्ट्रॅटेजिकली खाली पण आणतात. का? कारण ह्यांना आज जेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्या जेव्हा IPO आणतात, मान्य त्यांना फंडिंग पण उचलायची असते, पण त्यावर त्यांना स्वतःची ब्रँडिंग पण करायची असते. जर ओपन होता जर डाऊन रेटला ओपन झाला तर उलट त्यांचं नाव खराब होतं आणि मार्केट शेअर उलटा डाऊन होईल. म्हणून ते ओपन करताना हायर रेटला ओपन करतात. त्यांचे जे ऑपरेटर्स आहेत किंवा त्यांचे जे प्रमोटर्स आहेत तेच त्या शेअर्सला बाय करून आणि हे करून त्याला वरती आणायचा प्रयत्न करतात. सो ते तुम्ही करू शकता. आणि SBI कार्डचं जर आपण स्पेसिफिकली IPO बद्दल बोलायला पेशानो, तर लक्षात घ्या, हा येस नक्कीच चांगला IPO आहे, कारण SBI ही भारतातील पहिली नॅशनलाइज बँक आहे. आणि जर आपण क्रेडिट कार्ड बद्दल बोललो, आज लोकांना एवढी क्रेडिट कार्डची सवय लागली मॅडम, माणसाचा इन्कम 50,000 असतं पण याचा मंथली खर्च 70,000 होतो. कसं? क्रेडिट कार्डच्या नशिबाने, विच इज ऍक्च्युअली रॉंग. आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी केला पाहिजे. पण तरी पण जर आपण भारतामध्ये म्हटलं तर भरपूर लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की
आज आपलं स्टँड ऑफ लिव्हिंग भरपूर जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आपले शॉर्ट टर्म खर्च मॅनेज करायला आपल्याला अनेक लोकांना क्रेडिट कार्डचा वापर हा करावाच लागतो. आणि जर आपण SBI कार्डचा आपण जर बोललो तर हे सध्या सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे क्रेडिट कार्डच्या याच्यामध्ये आणि जवळपास 18% आसपास त्याचा मार्केट शेअर हा आहे. सो त्यामुळे हा बऱ्यापैकी मार्केट शेअर आहे. आणि इव्हन ऑलरेडी SBIचा जो क्लायंट बेस आहे भरपूर मोठा आहे. त्यामुळे ज्यावेळी हे लॉन्च होईल त्यावेळी नक्कीच त्यांच्याला चांगला डिमांड असेल. तर आपण जर फंडामेंटली बोलायला गेलो तर येस ही कंपनी बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्या IPO मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा नक्कीच विचार करू शकता. पण कितीही चांगली असेल तरी पण माझं मत असं आहे की जर ते IPO आल्यानंतर जर थोडा तुम्हाला डाऊटफुल असेल तर तुम्ही तेव्हाच्या विकून टाका, जास्ती थांबू नका. भले कंपनी किती चांगली असो पण जो ऑपरेट ठरवतो त्याला खाली आणायचं आहे तर मे बी तुमचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतो. म्हणून आपल्याला सांभाळून इन्व्हेस्टमेंट करायचे आणि एक लिमिटेड पैसा त्यामध्ये असं माझं मत असेल. नक्कीच मला वाटतं खूप महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे. कारण जे ट्रेडर्स आहेत किंवा जे आता IPO कडे नजर लावून बसलेले त्यांच्याकरता ही खूप महत्त्वाची माहिती आहे. सर, या अनुषंगाने आपण ही चर्चा पुढे नेऊया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय कोरोना व्हायरसचा भारतीय शेअर बाजारावरील परिणाम या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, आपण समजून घेत होतो की कशा प्रकारे आता शेअर बाजारावरती परिणाम होतो. तुम्ही जसं म्हणालात की इंटरनॅशनल शेअर मार्केटवरती सुद्धा डेफिनेटली याचा परिणाम झाला आहे. पण हा सगळा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे. परंतु आज जे ट्रेडर्स आता ट्रेडिंग करतायत त्यांच्याविषयी आपण बोललो. परंतु नव्याने ज्यांना आता कोणाला गुंतवणुका करायच्या आहेत किंवा स्टॉक्स घ्यायचे आहेत तर त्यांनी आत्ता करावे की नाही करावे, योग्य वेळ आहे का खरंच ही? जसं मॅडमनी प्रश्न विचारला असे अनेक लोक मला प्रश्न विचारतात की योग्य वेळ कुठली शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे. सर, मला तुम्हाला सांगायला आवडेल नो वन कॅन टाइम द मार्केट. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली सांगू नाही शकता ठीक आहे मान्य आहे, जर मार्केट खाली गेलं तर आणखीन किती खाली जाईल हे सांगणं मुश्किल आहे. जर मार्केट वर गेलं तर आणखीन किती वर जाईल हे सांगणं मुश्किल आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही बोलाल अरे तुम्हाला तर नॉलेज आहे मग असं का, त्याचं कारण असं आहे प्रेक्षानो, कारण आज ठीक आहे आम्हाला टेक्निकली दिसतं की असं एवढं मार्केट वर जाऊ शकतं, सगळ्या गोष्टी कळतात. इव्हन अनेकदा असंही होतं की ज्यावेळी समजा इलेक्शनचा पिरियडवर असो आम्हाला माहिती नसतं कुठली पार्टी सत्तेत येणार, पण टेक्निकली आम्हाला ऑलरेडी दिसलेलं असतं की बाबा शेअर मार्केट वर जाईल की खाली जाईल. मी अनेकदा आपल्या कार्यक्रमात सांगितलेलं आहे, इलेक्शन व्हायच्या आधी मी सांगितलेलं आहे की येस शेअर बाजार वर जाणार आणि इलेक्शन नंतर मार्केट वर गेलं आहे. हे सगळं मान्य आहे, टेक्निकली आपल्याला दिसतं. पण लक्षात घ्या जर अचानक काही घडामोडी घडल्या, जसं आता आपण कोरोना व्हायरसबद्दल बोललो किंवा काही झालं, कुठल्या देशावरती अटॅक झाला किंवा कुठलंही सरकार पडलं किंवा कुठलाही मोठा इम्पॅक्ट झाला तर शॉर्ट टर्ममध्ये मार्केट डाऊन देखील येऊ शकतं, राईट. आणि त्यामुळे अशी पण मार्केटमध्ये अॅनालिस्ट आहेत जे बोलतात की आजपासून 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर सेन्सेक्स निफ्टी एवढं वर जाईल एवढं खाली जाईल, ही जी लोक बोलतात लक्षात घ्या. पण हे किती काही बोलो पण ह्यांच्याकडे त्याचा काही बेस नसतो. म्हणजे ती लोक हा विचार नाही करत की अचानक काय घडामोडी घडल्या तर काय. आणि म्हणूनच मी जसं ब्रेकला जाण्याआधी बोललो की आपण अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की मार्केट कुठेही जाऊ आपल्याला काही फरक पडणार नाही. ह्याचा आमच्याकडे पूर्ण अभ्यास आहे. आज ज्यावेळी 2008 साली ज्यावेळी मार्केट क्रॅश झालेलं, आम्ही ज्या शेअर्सचा अभ्यास केल्यापेक्षा 2008च्या क्रॅशच्या आधीपासून ते क्रॅश झाल्यानंतर पण जर आम्ही पाहिलं तर 3-4-5 वर्षांमध्ये ते शेअर्स चांगले तरी वाढलेलेच आहेत. सो त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्या शेअर्समध्ये पडला नाही. अशा टाईपच्या शेअर्समध्ये आम्ही गुंतवणूक करतो. आणि अजून एक गोष्ट आपण विषयानं फॉलो करू शकतो ते म्हणजे ज्यावेळी तुम्ही गुंतवणूक करतात, आज अनेक लोक मला मॅडम मेसेज करतात की सर आता मार्केट खाली पडलंय तर ही योग्य वेळ आहे का, मी माझा भरपूर पैसा त्यामध्ये इन्व्हेस्ट करू का. सो माझ्याकडे भरपूर मोठी पुंजी पडलेली आहे. पहिलं म्हणजे तुमच्याकडे जर मोठी काही पुंजी असेल किंवा भरपूर काही जमा पैसे असतील तर माझ्या हिशोबाने एकसाथ ते शेअर्समध्ये पैसे लावू नये. थोडे कालांतराने पैसे लावा. हा, त्यातनं थोडेफार तुम्ही लावू शकता पण तुम्ही थोडे पैसे लावा. बिकॉज अकॉर्डिंग टू मी इन्व्हेस्टमेंट इज नॉट अ वन टाइम प्रोसेसचा जर्नी. हा एक प्रवास असतो. बरोबर. तुम्ही जर रेग्युलररित्या तुम्ही गुंतवणूक करताय, ओके, त्याची तुम्हाला सवय असेल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स हे बघायला मिळतात. आणि तुमचा जो मंथली इन्कम आहे, दर महिन्यात तुम्ही जेवढे काही इन्कम कमवताय त्याच्या तुमच्या अकॉर्डिंग टू युअर एज, म्हणजे उदाहरण घ्या तुमचं जे काही एज असेल 100 मायनस युअर एज, म्हणजे उदाहरण घ्या तुमचं वय असेल 40 तर 100 मायनस युअर एज किती राहतात 60. तर तुमच्या इन्कमच्या मॅक्झिमम बोलतो, मॅक्झिमम 60% तुम्ही पैसे हे शेअर्स म्हणजे ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क बोलतो तर तुम्ही लावू शकता. मग तुम्ही मिनिमम साईडला 20-40% पण लावू शकता. मग त्या हिशोबाने तुम्ही डिसाईड करा मला किती पैसे दर महिन्याला गुंतवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही काय करता की काही ठराविक शेअर्स जे आम्ही तुम्हाला मोफत करायचे सांगतो कुठले शेअर्स घ्यायचे ते, काही ठराविक शेअर्स तुम्ही त्यामध्ये दर महिन्यात तुम्ही पैसे गुंतवत राहता. आणि होतं असं की ह्या महिन्यात पण तुम्ही गुंतवले, पुढच्या महिन्यात पण, त्याच्या पुढच्या महिन्यात पण. पहिलं म्हणजे तुम्हाला त्याची गुंतवणुकीची सवय पण लागते आणि सेकंडली म्हणजे जर ड्यू टू सम शॉर्ट टर्म रिझन
जर शेअर्सची किंमत डाऊन झाली तुमचे डाऊन रेटला पण तुमचे शेअर्स हे बाईंगला असतात आणि हायर रेटला पण. त्यामुळे होतं असं की त्याचं ॲव्हरेज आउट होतं आणि तुमचा ब्रेक इव्हन हा लवकर येतो. म्हणून जे शॉर्ट टर्म ज्या घडामोडी होतात त्याचा तुमच्यावरती एवढा काही इम्पॅक्ट होत नाही, कारण तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवत चालले आहात. आणि जर तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पाहिलं तर तुम्हाला ओव्हरऑल तुमचे चांगल्या रीतीने पैसे हे वाढले दिसतात. अशा तुम्ही स्ट्रॅटेजीने तुम्ही गुंतवणूक कराल तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम होणार नाही. आणि हे तर शॉर्ट मध्ये सांगितलं, पण ज्यावेळी तुम्ही आमच्या मोफत क्लासला येता तुम्हाला ह्याचं पूर्णतः एक्सप्लेनेशन दिलं जातं. नेमकं ट्रेडिंग कसं करायचं आहे, गुंतवणूक कसं करायचं याचं तुम्हाला पूर्णतः ज्ञान दिलं जातं. भलेही तुम्हाला त्याचं शून्य ज्ञान असेल तरी हरकत नाही, तुम्हाला शून्यपासून आमच्या ज्ञान हे दिलं जातं. नक्की. आता तुम्ही जसं उल्लेख केलात की या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेला मग कुठला इम्पॅक्ट कशा प्रकारे होऊ शकतो, किती वेळ टिकू शकतो, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये या सगळ्याचं नॉलेज देत असतो. त्याविषयी काय सांगाल? मोफत कार्यशाळा सध्या कुठे आहेत आणि नेमकं काय शिकवतो आपण? अशापासून आमच्या मोफत कार्यशाळेत ह्यामध्ये आम्ही मेनली 2 गोष्टी होतो. पहिले आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय, जसं आपण मगाशी बोललो, शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची माणूला होते, रोजची जी मुवमेंट होते त्या रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवणं, त्याला बोलला जातं शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यासाठी शिक्षणाच्या वयाची वगैरे काही अट नाही आहे, कोणी येऊन त्यामध्ये काम करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेजमध्ये असो, कोणी येऊन त्यामध्ये कामही करू शकतं. अशा प्रश्नावर समजा तुम्ही जर 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला त्यातनं तुम्ही 700-800 रुपये त्यातनं सहज तुम्ही कमवू शकता. आणि त्यामुळे असं मिनिमम काय नाही, तुम्हाला मिनिमम एवढे लावले पाहिजे काही नाही. तुम्ही किती पण अमाऊंटपासून तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. तुम्ही 500-1000 रुपयापासून तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट हे करू शकता. आणि लक्षात प्रश्न, तुम्हाला भलेही काही ज्ञान नसेल, तुम्हाला शून्यपासून आमच्याकडे ज्ञान हे दिलं जातं. आणि जसं मी बोललो, मार्केट वर जात असो किंवा मार्केट खाली पडत असो, दोन्ही दिशेने आपल्याला चांगले पैसेही कमवता येतात. पण त्याचं योग्य ज्ञान असणे फार इम्पॉर्टंट आहे. आणि लक्षात, मी जसं जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, म्हणून आम्ही मार्केट एवढं चांगले काम करू शकतोय. आणि नक्कीच तुम्हाला आमच्या मोफत क्लास नक्की चांगले ते आवडतील. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल, ज्यामध्ये आम्ही एक्सपर्ट्स आहोत आणि तुम्हाला त्यातनं भरपूर चांगला रिझल्ट्स येईल. तशाच प्रकारे आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचं ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तुम्हाला कुठून आम्ही कसे पैसे वाढू शकतो, नेमकं कुठे नुकसान आहे, कुठे फायदा आहे, नेमकं फायनान्शियल ॲव्हिडन्स कमवायचं कुठे आणि आपल्या पैशाला नेमकी चालना कशी याची, ह्याचं पूर्णतः ज्ञान हे आपल्याला दिलं जातं. अशा प्रश्न, आज आपण नोकरी व्यवसाय करतो, आपण पैसे कमवतो, पण ते कमवलेले पैसे नेमके कुठे गुंतवायचे आहेत, कसे वाढायचं, काय करायचं हेच आपल्याला माहीत नसतं. मग आपण आपलं आयुष्य अतिपदी कशी करणार? म्हणून हे प्रत्येक व्यक्तीला ज्ञान असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. भले तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, पण हे प्रत्येक व्यक्तीला ज्ञान असणं हे फार इम्पॉर्टंट आहे, जे आमचं काम आहे. आणि ह्याच रिलेटेड आमच्या, जसं मी बोललो, आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. अशा सध्याच्या आमच्या मोफत कार्यशाळा मुंबईमध्ये, दादर आणि इव्हन ठाण्यात देखील चालतात. आणि मुंबईच्या पुणे, नाशिक आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. अशा आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा देतो. दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण आम्ही स्वतः येऊन घेतो, म्हणून आम्ही हे 5च एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोक त्या ठिकाणी कार्यशाळा अटेंड करावं लागतील. अशा कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे. तुम्हाला रेशीमध्ये काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असतील, पण एक छोटासा मिस कॉल त्याच्या स्क्रीनच्या नंबरवरती तुम्हाला रावल्या नावाने आमच्या टीमकडून SMS होऊन जाईल. आता सध्या आमच्या कार्यशाळा डिक्लेअर्ड नाही आहे, पण जेव्हा पण आमच्या कार्यशाळा डिक्लेअर्ड असेल त्याच्या एक 6-7-8 दिवस तुम्हाला आमच्या टीमकडून रावल्या नावाने SMS येऊन जाईल. जी पाहिजे तुम्ही कार्यशाळा अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला मोफत कार्यशाळा भरपूर आवडतील. भरपूर ज्ञान त्यातनं तुम्हाला मिळेल, असं ज्ञान जे तुम्ही कधी ऐकलंच नसेल. आणि माझी ॲक्च्युअल मेहनत तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि ते सेशनचा वेळ कधी निघून गेला तुम्हाला कळणार पण, एवढं ते पॉवर पॅक सेशन असं. नक्कीच तुम्हाला भरपूर हे आवडेल. नक्की. आणि या मोफत कार्यशाळांचा लाभ घेऊन आणि या सगळ्या गोष्टी शिकून तुमच्याकडनं आज अनेक लोक स्वतःच्या पायावर उभी आहेत. अत्यंत चांगला फायनान्शियल अबंडन्स त्यांनी मिळवलेला आहे. एखादं एक्झाम्पल थोडक्यात सांगू शकाल? येस. जसं आपण आता फार्माबद्दल बोलतो, अनेक डॉक्टर्स देखील माझ्याकडे येतात. आमचे एक पुण्यातलेच आमचे डॉक्टर सर आहेत, जे आज भरपूर चांगल्या ट्रेडिंग करत आहेत. आणि ते काय करतात की त्यांच्या क्लिनिकमध्ये, आता त्यांचं आधी ज्या ठिकाणी क्लिनिक होतं त्या ठिकाणी भरपूर त्यांचं कस्टमर होते, पण आता त्यांनी क्लिनिकची जागा बदलली आहे. सो त्यामुळे अजून त्यांचं थोडं फ्लो चालू झालं नाही. तर जेव्हा वेळ मिळेल ते ट्रेडिंग पण करतात आणि त्यातनं आणि ते आपल्या पेशंटला पण सांभाळतात. त्यामुळे त्यांना दोन्ही गोष्टी मॅनेज होतात आणि त्यांना भरपूर चांगला ते पैसा कमवतात. इव्हन मला सांगायला आवडेल, आज आर्मी ऑफिसर्स, ओके, आज माझ्याकडे भरपूर आर्मी ऑफिसर्स देखील माझे क्लायंट्स आहेत. आज आमचे एक आर्मी ऑफिसर आहे ज्यांचं नाव मिस्टर कुलकर्णी म्हणून आहे. ते आज भरपूर चांगला पैसा कमवत आहेत. ते दिवसाला ट्रेडिंग करून त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, 5-6 लाख रुपये त्यांनी लावलेले आहेत, पण ते दिवसाला कमीत कमी त्यातनं 40-50-60 हजार रुपये ते डेली कमवत आहेत. आणि आता तुम्हाला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तुम्ही छोट्यापासून सुरुवात करू शकता, पण एवढं चांगलं ते लोकांना चांगला फायदा होतोय. नक्कीच तुम्ही देखील त्यातून लाभ घेऊ शकता. नक्कीच. असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, कारण असे अनेक लोक आपल्या मोफत कार्यशाळा अटेंड करतात आणि त्याच्यामधून स्वतः फायनान्शियली अबंडंट त्यांना मिळतोच. परंतु आजचा विषय जो होता तो आपला खूप वेगळा होता, कारण आपण जसं म्हटलं तसं की या कोरोना व्हायरसचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे. तर त्या अनुषंगाने आज अनेक ट्रेडर्स किंवा अनेक लोक जे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात ते आपल्याकडे पाहतात. तर त्यांना जाता श्रीमंतीची गुरुकिल्ली मग काय द्यायला? गुरुकिल्लीच असेल की आज जे मी का तुम्हाला बोललो,
आज लोकांना एक अवेअरनेस म्हणून गोष्ट तुम्हाला सांगितली. सो म्हणून मग जे काय बोललो आज तुम्हाला शेअरमध्ये किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर जे काय मी बोललो त्याचा नेट प्रॉपर तुम्ही गांभीर्याने घ्या आणि त्यानं तुम्ही गुंतवणं चालू करा. बाकी ज्यावेळी तुम्ही आमच्या मोफत क्लास आहे तुम्हाला नक्कीच त्यातनं आम्ही तुम्हाला प्रॉपर ज्ञान देऊच. नक्कीच. म्हणजे आपण जसं म्हणालात तसं की कोरोना व्हायरसमुळे घाबरून जायची निदान शेअर मार्केटमध्ये तरी घाबरायची गरज नाही. आपण जर का वाईजली इन्व्हेस्ट केलं तर मला वाटतं ह्याच्यात इम्पॅक्ट काही आपल्याला होऊ शकणार नाही. सर, या विषयावरती इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं तुम्ही त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतो. नमस्कार.